प्रिय भाई बहनों, आज की रोटी की गरज शक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 डिसेंबर 2024 बुधवार। धन्यवाद द्या, प्रत्येक गोष्टीत उपकार माना, कारण ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यासाठी हीच देवाची इच्छा आहे। पहिली थिस्सलुनीकर 5वा अध्याय 18 वचन। तुम्ही नेहमी आनंदी राहावे अशी देवाची इच्छा आहे। जेव्हा त्यांच्याकडे सर्व काही विपुल प्रमाणात असते तेव्हा काही देवाची स्तुती करतात आणि जेव्हा ते दुःख, अपयश किंवा निराश आणि खचून जातात तेव्हा ते प्रशंसा करणे सोडून देतात। स्तोत्रकर्ता डेव्हिड म्हणतो, मी प्रभूला नेहमी आशीर्वाद देईन, त्याची स्तुती माझ्या तोंडात सतत असेल। माझा आत्मा प्रभूमध्ये अभिमान बाळगेल, नम्र लोक ते ऐकतील आणि आनंदित होतील। स्तोत्र 34 अध्याय 1 आणि 2 वचन। दावीद राजाला स्तुती करण्यातील आनंद माहीत होता, म्हणून जेव्हा परमेश्वराची घोष डेव्हिड सगळ्यात आला तेव्हा त्याने आनंदाने उडी मारली आणि परमेश्वरासमोर चक्कर मारली। 2 सामुएल 6 अध्याय 16 वचन। जेव्हा तुम्ही तुमच्या लहानपणापासून परमेश्वराने केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सांगता, जेव्हा तुम्ही त्याने तुम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांचे मनन करता, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्रात नोंदवलेल्या सर्व चिन्हे आणि चमत्कारांचे आनंदाने मनन करता, मग तुम्ही त्यांची स्तुती करत राहाल आणि त्यांचे आभार मानत राहाल। अगदी तुम्हाला याची जाणीव न होता तुम्ही सतत त्यांची स्तुती कराल, तुम्ही स्तुती योग्य बनून पूर्ण आशीर्वाद घ्याल। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्तुती कराल तेव्हा परमेश्वराचे हृदय देखील आनंदित होईल। देवाने मानवाला त्यांची स्तुती करण्यासाठी निर्माण केले। डेव्हिड म्हणतो, मी तुझी स्तुती करीन, कारण मी भयभीत आणि आश्चर्यकारकपणे बनलो आहे। तुझी कृत्य अद्भुत आहेत आणि माझ्या आत्म्याला चांगले माहीत आहे। स्तोत्र 139 अध्याय 14 वचन। प्रभू महान आहे आणि आपल्या देवाची सगळ्यात तिच्या पवित्र पर्वतावर त्यांची स्तुती केली पाहिजे। स्तोत्र 48 अध्याय 1 वचन। केवळ परमेश्वर सर्व स्तुती, उपासना आणि सन्मानास पात्र आहे। प्रकटीकरणाची पुस्तकात आपण एक अद्भुत दृश्य पाहतो, जेव्हा स्वर्गातील देवाची मुले आनंदित होतात आणि त्यांची स्तुती करतात। जेव्हा त्यांनी एक नवीन गाणे गायले, तू गुंडाळी घेण्यास आणि त्यांचे सिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तू मारला गेलास आणि प्रत्येक वंश, भाषा, लोक आणि राष्ट्रातून तुझ्या रक्ताने आम्हाला देवाकडे सोडवले आहेस आणि ज्या आत्म्याच्या देवाची रोजी आणि याजक केले आहेस आणि आम्ही पृथ्वीवर राज्य करू। प्रकटीकरण 5 अध्याय 9 आणि 10 वचन। परमेश्वराची स्तुती करा आणि त्यांचे आभार माना, ही शास्त्र वचनाद्वारे सल्ला आणि आज्ञा म्हणून अनेक वेळा पुनरावृत्ती केली जाते। स्तोत्रकर्ता डेव्हिड म्हणतो, हे माझे आत्मा परमेश्वराला आशीर्वाद दे आणि त्यांचे सर्व फायदे विसरू नका। स्तोत्र 103 अध्याय 2 वचन। तुम्ही नेहमी त्यांची स्तुती केली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे। पुढील ध्यानासाठी श्लोक। तुमची ही प्रेमळ कृपा जीवनापेक्षा श्रेष्ठ आहे। माझे कोठे तुझी स्तुती करतील। अशा प्रकारे मी जीवित राहिल्यास मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझ्या नावाने माझे हात वर करीन। स्तोत्र 63 अध्याय 3 ते 14 वचन। दिवसासाठी बायबल वाचन, सकाळी आभोग, संध्याकाळी प्रकटीकरण 9 अध्याय। धन्यवाद।